जी स्क्रीन ग्रीन होती त्याला आपण स्क्रीन चेंज न करता त्या स्क्रीनला रिपेअर केलेलं आहे. तर रिपेअरिंगचा एक्सपिरियन्स सरांना कसा वाटला ते सांगतील. एक्सपिरियन्स खूप छान होता. मी सांगलीवरून आलेलो आहे. ॲक्च्युली मी पुण्यात असतो. हा फोन माझ्या वडिलांचा होता. तिथं 4-5 ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं होते की स्क्रीन रिप्लेसच करावी लागेल, पण तेवढी व्हॅल्यू आता या मोबाईलची नाही आहे रिप्लेस करून वापरण्याची. त्यामुळं आम्ही अल्टरनेट शोधत होतो वे ती फिक्स करून देतील. एक्झिस्टिंग डिस्प्ले रिपेअर होतो का यासाठी. त्यासाठी मी वडिलांना माझ्या यांच्याकडे पाठवलं होतं. जर तुम्हाला आवडेल त्यांची सर्व्हिस तर मोबाईल ठेवून या. तर 2 दिवस मोबाईल सर्व्हिससाठी लागले, पण फायनली डिस्प्ले आता फिक्स झालेला आहे आणि एक्झिस्टिंग डिस्प्ले त्यांनी रिपेअर केला हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हा इश्यू काही फुटल्यानंतर काय झाला नव्हता. फक्त सॅमसंग अपडेट झाल्यानंतर ग्रीन डिस्प्ले झाला होता. आता इश्यू असे खूप येत आहेत आणि यांचे रील बघून मी इन्स्टावरचे बघून आलेलो होतो. सर्व्हिस एक नंबर. लाईक इट, सबस्क्राईब इट. थँक्यू सर. धन्यवाद. तर असेच तुमचे जर कोणताही मोबाईल असू द्या, आफ्टर अपडेट ग्रीन स्क्रीन झाली असेल, व्हाईट स्क्रीन झाली असेल किंवा डिस्प्ले ब्लँक पडला असेल, तर स्क्रीन चेंज न करता आपण तीच डिस्प्ले तुम्हाला तोच डिस्प्ले जो मोबाईलचा तोच रिपेअर करून देतो. त्यासाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा. मोबाईल फिक्सिट आपलं शॉप वाकडमध्ये. धन्यवाद.